चला सुरुवात करूयात. की आज आपण कॅलेंडरमध्येच काही ट्रिक्स आज पाहणार आहोत, की बाबा कोणते-कोणते दिवस, कोणत्या तारखा त्या आपल्याला त्याच-त्याच दिवशी वारी पाहायला मिळत असतात. ते थोडक्यात आपण आज या ठिकाणी पाहूया. बघा, तर बघा या ठिकाणी आपण जाऊयात. अ, ट्रिक्स कोणते दिवस, तारखा परत त्याच दिवशी येतात. बघा, या ठिकाणी आपल्याला पाहायचंय सामान्य वर्ष आपण काय करतोय, की 365 दिवसांचं असतं हे आपल्याला माहिती आहे. तर या ठिकाणी आपल्याला सांगता येतं, की एक सामान्य वर्षानंतर 1 दिवस पुढे जातो हे आपण पाहिलेलं आहे. बरोबर? हे आपल्याला माहिती आहे. बरोबर का नाही? मग काय करायचंय? आपण पाहिलेलं आहे उदाहरण बघा 2023 मध्ये काय केलेलं आहे 2023 मध्ये थोडक्यात 1 जानेवारी रविवार असेल, तर 2024 मध्ये काय होईल? सोमवार येईल. या ठिकाणी असं सांगितलेलं आहे. परंतु जर समजा आपण पाहिलेले कधी-कधी लीप वर्षामुळे 1 दिवसानं पुढे जातो हां, लक्षात राहू द्या. पुन्हा त्याच तारखेला. मग इथं काय होईल? एखाद्या तारखेला तोच वार पुन्हा यायला साधारण 11 वर्षांनी म्हणजे तोच वार आणि तीच तारीख. म्हणजे हे थोडक्यात सामान्य 6 वर्ष आणि अधिवर्ष म्हणजे थोडक्यात 3 हे लीप वर्ष. हे लक्षात राहू द्यायचं आहे. ठीक आहे. हे आपल्याला सांगता येईल. हे धरले की वार परत काय होतो जुळतो. म्हणजे तीच तारीख आणि तोच वार येण्यासाठी किती वर्ष लागतात? 11 वर्ष लागतात. ठीक आहे. त्यानंतर आता अधिवर्ष म्हणजे काय असतं थोडक्यात? तर आपल्याला सांगता येतं 366 दिवस असतात. मग 1 अधिवर्षानंतर 2 वार काय होतात? 2 पुढे दिवस जातो. म्हणजे 2020 मध्ये 1 जानेवारीला बुधवार असेल, तर थोडक्यात 2021 मध्ये काय होईल? शुक्रवार येईल. म्हणजे थोडक्यात तिथं 2 याने काय होईल? पुढे येतो हां, लक्षात घ्या. म्हणजे कधी एक लीप वर्ष झाल्यानंतर वार 2 नी पुढे जातो. ही काल आपण ट्रिक पाहिलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर मग अधिवर्षाचं कॅलेंडर पुन्हा मिळण्यासाठी म्हणजे हे थोडक्यात आता समजा म्हटलं आपण, की 2024 ला हे लीप इयर आहे. बरोबर? आणि लीप वर्षामध्ये परत एकदा समजा 2024 सारखंच आणखी सेम म्हणजे त्या तारखेचंच कॅलेंडर ते जसं सेम कॅलेंडर असेल, तसंच जर कॅलेंडर पाहायला कधी मिळेल आपल्याला, तर ते 28 वर्षानंतर पाहायला मिळेल आपल्याला. ठीक आहे. हे आपल्याला सांगता येईल. त्यानंतर महिन्यातील ज्या तारखा आहेत, त्यात थोडक्यात जुळण्याची आपल्याला ट्रिक आपण या ठिकाणी पाहूयात. तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल मग कसं, की ज्या महिन्यातील दिवसांची संख्या सारखी आहे, त्या महिन्यात तारखा एकाच वाराला येतात. बघा, म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगता येईल, जे महिन्यात दिवस जे असतात, महिन्यातील कधी-कधी तारखा काय होतात, जुळतात. म्हणजे इथं बघा 31 म्हणजे जानेवारी आणि ऑक्टोबर यांच्या तारखा काय होतात, जनरली खूप वेळा जुळतात. लक्षात राहू द्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे जाता येईल आपल्याला आता. फिक्स तारीख कशी असते? 1 जानेवारी 1 जानेवारी आणि 1 ऑक्टोबर हे वाराने नेहमी सारखे येतात. हे लक्षात घ्यायचं आहे. 1 एप्रिल आणि 1 जुलै या दोन्हींचे वार कधीही सेम असतात. त्यानंतर 1 सप्टेंबर आणि 1 डिसेंबर हे देखील वाराने कसे असतात? सारखे असतात. ही लक्षात ठेवायची ही ट्रिक हां. 1 जानेवारी, 1 ऑक्टोबर, 1 एप्रिल, 1 जुलै, 1 सप्टेंबर, 1 डिसेंबर. याच्यावरून आपल्याला पुढे सोपं जाणार आता. 31 दिवस असलेला महिना संपल्यावर पुढील महिन्याची तारीख बघा, तर आपल्याला सांगता येतं 31 दिवस असलेला महिना जो आहे,
तो संपला तर पुढील महिन्याची तारीख ही 1 तारीख आणि त्याच वाराच्या पुढचा वार काय असतो थोडक्यात आपल्याला म्हणजे तो सेम असणार. हे लक्षात राहू द्यायचं आहे. म्हणजे 31 दिवस असलेला जो महिना आहे तो संपला, की पुढच्या महिन्याची जी तारीख 1 तारीख असणार आहे, ती तारीख म्हणजे त्या वाराच्या पुढचा वार असणार. समजा उदाहरण जर आपण पाहिलं, 31 दिवसांचा वार आहे. समजा महिना संपला. आज 31 कोणताही धरूयात. पुढील महिन्याची जी 1 तारीख असते, ती त्याच वाराच्या पुढचा वार असतो. म्हणजे समजा आता 31 तारखेला आता ही कोणाला ट्रिक माहिती असणार आहे. 31 तारखेला कधी-कधी काय असतं, पण आपल्याला महिन्यामध्ये गफलत केली जाते. समजा 31 ऑक्टोबर आहे आणि 31 ऑक्टोबरला आपल्याला तारीख माहीत नाही काय. सॉरी वार कोणता आहे माहीत नाही. वार समजा आहे तिथं सोमवार आणि आपल्याला मग 1 नोव्हेंबरला मंगळवार येणार आहे. हे लक्षात राहू द्यायचं आहे. म्हणजे कशामुळं कधी-कधी प्रश्नामध्ये फसवलं जातं. 31 ऑक्टोबरला हा आहे. तर मग एक म्हणजे आपल्याला मग पुढचे नोव्हेंबर महिन्यातला बालदिन विचारला जातो समजा. म्हणजे कसं उदाहरण आणखी सोपं करून सांगतो मी तुम्हाला. काय करायचं? प्रश्न असा दिला समजा आपल्याला. बघा प्रश्न आपण इथेच एकदा तयार करू हा प्रश्न म्हणजे तुमच्या कसं विचारलं जातं हे लक्षात येईल. तर समजा आता मला सांगायचे किंवा आता तुम्हाला दिलेलं आहे. 31 ऑक्टोबर रोजी 31 ऑक्टोबर रोजी आपण इथं घेतलेला एक रविवार आहे. रविवार आहे. तर समजा आपल्याला प्रश्न विचारला जाईल, बालदिना दिवशी कोणता वार असेल? बघा बालदिन, वार बरोबर कोणता आपल्याला काढायला सांगतं. मग आता 31 ऑक्टोबर वरून आपल्याला काय करायचंय? कुठपर्यंत जायचंय? बालदिनावर जायचंय. आता सरळ-सरळ एक गोष्ट आहे. 31 ऑक्टोबर नंतर किती दिवस राहतात? बालदिन म्हणजे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तो 14 तारखेला असतो नोव्हेंबरमधल्या. हे लक्षात घ्या. म्हणजे मग इथून पुढे किती दिवस बाकी इथं? 31 ऑक्टोबरपासून 14 दिवस बाकी आहेत. बरोबर? 14 दिवस बाकी आहेत. म्हणजे याचा अर्थ 14/7 म्हणजे इथे ह्याला पूर्ण भाग गेला. बरोबर? आणि पूर्ण भाग गेला म्हणजे इथं बाकी शून्य आले. म्हणजे ज्या दिवशी रविवार आहे, त्याच दिवशी बालदिनाचा वारसुद्धा येणार. तो देखील रविवारच असणार. असं लक्षात येईल. इथं समजा तुम्हाला दिलं असतं. समजा आता उदाहरण आणखी चेंज करू. बघा, इथं समजा तुम्हाला दिलं, की अ, पण आपण घेऊयात शिक्षक दिना दिवशी. शिक्षक दिना दिवशी वार आहे, आपण म्हणूयात समजा थोडक्यात मंगळवार. तर बालदिना दिवशी वार कोणता येईल? आता आपल्याला माहीत नाही, पण आपल्याला एक तारीख माहिती आहे. काय? 5 तारीख 5 सप्टेंबर म्हणजे थोडक्यात शिक्षक दिन असतो. बरोबर? मग 5 सप्टेंबर आहे. 30 सप्टेंबर होण्यासाठी किती दिवस लागले? 25 दिवस आणि बालदिन किती आहे? थोडक्यात ऑक्टोबर ऑक्टोबर पुन्हा जाणार आहे. बरोबर का नाही? ऑक्टोबरचे किती दिवस जाणार आहेत? 31 दिवस जाणार आहेत आणि बालदिनाचे किती दिवस? 14 दिवस जाणार आहेत. मग ह्यांची सगळ्यांची बेरीज करायची. मग किती झाले हे थोडक्यात आपल्याला सांगता येतं. 31 आणि 14 45. 45 आणि हे 25 म्हणजे हे झाले 70 आणि मग आता काय होईल याला परत 7 न भाग द्यायचा मग. 70 दिवस होतात. 7 न भाग दिला म्हणजे परत आपल्या लक्षात येईल भाग पूर्ण गेला, बाकी शून्य उरली. म्हणजे बाकी शून्य उरली म्हणजे परत तोच वार त्या दिवशी येणार. म्हणजे बालदिना दिवशी सुद्धा तोच वार येणार. इथं जर 1 दिवस आला, 1 बाकी उरली समजा, तर 1 दिवसाने पुढे ढकलणार. 2 बाकी उरली, तर 2 दिवसानं पुढे ढकलायचं. 3 बाकी उरली, तर 3 दिवसानं पुढे ढकलायचं. ही ट्रिक लक्षात राहू द्यायची आहे. ठीक आहे? अशा पद्धतीनं. त्यानंतर बघा आता पुढे आहे 30 दिवस असलेला महिना संपल्यावर 30 दिवस असलेला महिना संपला, तर पुढील महिन्याची 1 तारीख बघा 30 दिवस असलेला महिना जर संपला, तर पुढील महिन्याची 1 तारीख ही त्याच वाराच्या 2 दिवस पुढे जाणार. हे लक्षात राहू द्यायचं आहे. समजा कोणताही असू द्या. आता समजा आज एखादी 1 तारीख आहे. समजा हा 30 तारखेचा महिना आहे. म्हणजे सप्टेंबर महिना आहे. बरोबर? सप्टेंबर महिन्यामध्ये समजा आता आपण पाहिलं 5 सप्टेंबरला समजा वार आहे मंगळवार. आपण पाहिलं उदाहरण. तर पुढच्या महिन्यातल्या 5 तारखेला म्हणजे 5 ऑक्टोबरला लक्षात राहू द्यायचं आहे. तारीख 2 वारानं पुढे सरकणार. म्हणजे ती किती वार कोणता असणार? थोडक्यात बुधवार नाही येणार, गुरुवार येणार. म्हणजे 2 दिवसानं पुढं सरकायचं. 31चा जर महिना असता,
तर एका वारानं पुढं जाणार आणि 30चा महिना असला तर तो 2 वारानं पुढं सरकतो. हे लक्षात ठेवायचं आहे. हे महिन्याचा हिशोब चाललाय. वर्षाचं सुद्धा सांगितलेलं आहे मी तुम्हाला काल. त्यानंतर आता फेब्रुवारी महिन्यात जर समजा 28 दिवस असतील, मार्च 1 त्याच वाराचा दिवस म्हणजे 0 फरक काही म्हणजे थोडक्यात 0 दिवस फरक असतो. म्हणजे थोडक्यात फेब्रुवारी महिना हा जर 28 दिवसांचा असला, तर फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण समजा सांगितलं, समजा थोडक्यात 14 फेब्रुवारी तर या तारखेला समजा आपण म्हटलं, की या दिवशी समजा संडे आहे, रविवार आहे. बरोबर? तर 14 मार्च रोजी सुद्धा रविवार येणार. जर कधी फेब्रुवारी महिना हा 28 तारखेचा 28 दिवसाचा असेल तर. पण जर समजा फेब्रुवारी महिना समजा 29 दिवसाचा असेल, तर दिवस काय होतो तारखेनं एका दिवसानं पुढे सरकतो. हे लक्षात राहू द्यायचं आहे. म्हणजे फरक निघतो. हे लक्षात राहू द्यायचं आहे. म्हणजे काय होणार? तो थोडक्यात आपल्याला सांगतो तसा डिफरन्स आपल्याला त्यांच्यात पाहायला मिळणार. उदाहरण आपल्याला या ठिकाणी काही पाहिलेलं आहे. तर बघा इथं 1 जानेवारी 2024 रोजी सोमवार असेल, तर 1 एप्रिल 2024 रोजी सुद्धा सोमवार असणार. त्यानंतर 1 जुलै 2024 रोजी सुद्धा सोमवार असणार. हे लक्षात राहू द्या. 1 ऑक्टोबर 2024 रोजी सुद्धा सोमवार असणार. हां, या पद्धतीने हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे 1 जानेवारीचा त्यानंतर बघा एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे आपण, की 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर यांच्या तारखा सेम असतात. आता मग यामध्ये बघा काही आणखी ट्रिक आपल्याला सांगता येतील. अ, जर समजा एखाद्या महिन्याची 1 तारीख कोणत्या दिवशी असेल, तर खालील महिन्याच्या 1 तारखा देखील त्याच दिवशी असतात. म्हणजे कसं? 1 जानेवारी, 1 ऑक्टोबर, 1 एप्रिल, 1 जुलै हे लक्षात राहू द्यायचं आहे. त्यानंतर 1 सप्टेंबर, 1 डिसेंबर ही तारीख आहे. आता फेब्रुवारीची खास बाब, फेब्रुवारी 28 संपल्यावर दिवस असलेले म्हणजे हे आता जे सांगितलेले 1 मार्चचे म्हणजे कोणतंही असू द्या. परंतु 29 दिवस असले तर थोडा बदल होतो, हे त्यासाठी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा 31 दिवस संपले, की पुढचा महिना हा 1 तारीख असते. म्हणजे त्यानंतर वार घ्यायचा आणि प्लस एका वारानं पुढे सरकवायचं. उदाहरण इथं सांगितलेलं आहे. 31 जानेवारीला समजा जर इथं आपण पाहतोय आणि 1 फेब्रुवारी हा वार जो आहे त्यांचा 1 जानेवारीपेक्षा 3 दिवसांनी त्या ठिकाणी पुढे सरकलेला आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. हे असं हे मात्र थोडंसं कमी याच्यात होतं, जाणवतं. बघा जानेवारी 31 आणि त्यानंतर फेब्रुवारी 1 हा वार जो आहे, या दोन्हींचा वार म्हणजे फेब्रुवारी वार हा जो आहे हा 1 जानेवारीपेक्षा 3 दिवसानं तो पुढे सरकलेला असतो. हे लक्षात राहू द्यायचं आहे. का बरं? कारण इथे 3 दिवसाचा फरक आलेला असतो. इथे 31 जानेवारी म्हणजे थोडक्यात आपण लक्षात घ्यायचं 31 जानेवारी आहे म्हणून. म्हणजे 1 जानेवारीचा वार आणि 1 फेब्रुवारीचा वार यांच्यात 3 दिवसाचा फरक असतो. ठीक आहे? म्हणजे 1 जानेवारीला जर समजा आपण पाहिलं सोमवार असेल, तर 1 फेब्रुवारीला त्या दिवशी 3 दिवसानं पुढे सरकेल म्हणजे मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. हे लक्षात राहू द्यायचं आहे. ठीक आहे? या पद्धतीनं. म्हणजे 30 दिवस संपले, की मग काय होतं पुढचा महिना 1 तारीख या पद्धतीनं वारापेक्षा 2 दिवस त्या ठिकाणी 30 तारखेचा महिना असल्यावर. हे आपण वरतीही पाहिलेलं आहे. त्यानंतर फेब्रुवारीचा हे बी पाहिलेलं आहे, की म्हणजे फेब्रुवारीसारखाच 28 दिवस असले तर मार्च आणि फेब्रुवारीचे वारं सेम असतील. परंतु 29चा असला तर तो काय होतो फेब्रुवारीचा वार ह्या एका वारानं काय होईल तो प्लस होईल. ठीक आहे. या पद्धतीनं. आता इथं थोडक्यात आपण परत तेच सांगतोय, की जानेवारी आणि ऑक्टोबर यांचं थोडक्यात सेम असतं. एप्रिल, जुलैची 1 तारीख सेम असते. सप्टेंबर, डिसेंबरची सेम असते. ओके. उदाहरण या ठिकाणी जर आता इथं बघा आणखी 1 जानेवारी 2025 ला बुधवार असेल, तर 1 ऑक्टोबर 2025 ला सुद्धा बुधवार आहे. 1 एप्रिल 2025 ला सुद्धा बुधवार, 1 जुलै 2025 ला सुद्धा बुधवार, 1 सप्टेंबर 2025 ला सुद्धा बुधवार आणि 1 डिसेंबर 2025
काय होऊ शकते, म्हणजे त्या दिवशी 2025ला बुधवारच असणार आहे. अशा पद्धतीनं काय करता येईल आपल्याला, त्या ट्रिक्स लक्षात ठेवता येईल. उद्यापासून आपण स्पेशल प्रश्न घ्यायला सुरुवात करणार आहोत. त्यामुळे सर्वांनी वेळेवर जॉइन व्हा. वेळेच्या आत जॉइन व्हा. म्हणजे काय होतं ना, आपल्याला परत-परत म्हणजे नको, म्हणजे परत आपल्याला त्या बॅक स्क्रीनला जाण्याची गरज पडणार नाही. शक्यतो सर्वांनी वेळेवर जॉइन होऊयात. हा जो कालचा आणि आजचा जो भाग आहे, तो मी आत्ता आपल्या ग्रुपवरती शेअर करतोय. तो काय करा, व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण थांबूयात. आजचा भाग, या ट्रिक तुमच्या हाताने लिहिल्यानंतर तुमच्या लक्षात येतील. ठीक आहे.